गुन्हा दाखल केला होता। मागच्या मोर्चामध्ये ट्रॅक्टर मोर्चाचा गुन्हा माझ्यावर दाखल केला। काम करायचं कसं, आम्ही काय केलं, आम्ही तुम्हाला येऊन ब्लॅकमेल केलं तिथं। आज आमचा मोर्चा आम्हाला 10,000 रुपये द्या केलं आम्ही कधी का? आम्ही कोणाचे पैसे इकडून घ्यालो, घरकुलासाठी 20,000 रुपये घ्यालो आणि तुम्हाला इथून बोकंडी बसून फुकट काम करावं, आम्ही ते केलंय का? आम्ही लुटारू वाटलो तुम्हाला? अरे गेल्या 22-23 वर्ष झालं राजकारणात काम करतो, 100 रुपये कोणी कोणाचे घेतले म्हणून दाखव, राजकारण सोडून दे। परंतु एवढं प्रामाणिक काम करत असताना सुद्धा ही आमच्यावर धडाधड गुन्हे दाखल करायला काय, ती कुठेतरी थांबलं पाहिजे। हे जर असंच चालू झालं राहिलं तर एक तर आपल्याला राजकारण सोडून द्यावं लागेल, नाही तर कोणाला तरी मारहाण करून हे सगळं सुरळीत करण्याचे प्रयत्न आपल्याला करावं लागतील। कारण ही प्रशासन व्यवस्था हे करू शकत नाही। आमदार असतील त्यांच्याकडे गेलं तेवढ्यापुरते काम आहेत, परंतु बाकी सर्वसामान्य जनतेला काय मान आहे मला सांगा तुम्ही? कुणाला मान आहे? तुम्ही घरकुलाचे पैसे देता, 10,000 रुपये 20,000 रुपये तुम्ही द्याले, तुम्हाला वाटायला माहिती आपल्या बांधलेल्या घरावर घरकुल द्यायले। अरे तुमचा गैरसमज आहे ते। 2018 ला सर्वे झाले, आज 2026 उजळले, तुम्ही 8 वर्ष घर बांधण्यासाठी थांबणार होते का? थांबणार होते का तुम्ही? तुमचं घर बांधलेलं आहे, त्यांनी येऊन ते पाहिलं पाहिजे, हो स्लॅबचं घर आहे, याला पैसे फुकट दिले पाहिजे। तुम्हाला वाटले फुकट पैसे दिले ही आड देतो, 35,000 रुपये जमा केले एका घरकुलाला। पण हे पैसे देऊन पुन्हा त्याच्या मागं 100 फोन ते उचलत नाही तुमचे, उचलायला फोन एखाद्या उजव्या फोन तुम्ही 100 किती फोन करा तुम्ही। आमच्याकडे प्रमुख सकाळी जरी आलो तर किमान सकाळी 10 माणसं येतात, साहेब आमचं ते